1946 साली उभारण्यात आलेले आणि हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट असलेलं कळंबा फिल्टर हाऊसमधून आजही कोल्हापूर शहराच्या मोठ्या भागाला पाणीपुरवठा होतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणची दुरावस्था झाली आहे. त्यामुळं बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे संस्थापक किसनराव कल्याणकर, अध्यक्ष रामेश्वर पत्की तसंच माजी नगरसेवक सुभाष रामुगडे आणि पद्माकर कापसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज कळंबा फिल्टर हाऊस प्रशासनाला जाब विचारला. काही वेळातच महापालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे, उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. कळंबा फिल्टर हाऊसची झालेली दुरावस्था, सुरक्षेचा अभाव तसंच स्ट्रक्चरल ऑडिटची गरज याकडे त्यांनी लक्ष वेधलं. या ठिकाणी तात्काळ सुरक्षारक्षक नेमण्याची आणि संरक्षण भिंत उभारण्याची मागणी करण्यात आली. काम तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा समितीने दिलाय. आम्ही या ठिकाणी महापालिका प्रशासनाला, जलाभियंत्यांना आणि आयुक्तांना पत्र दिलं होतं की दुर्दशा झालेली आहे, दुरावस्था झालेली आहे कळंबा फिल्टर हाऊसची आणि तुम्ही पाहणी करून याबाबत तातडीनं पावलं उचलावीत. शुक्रवारी या ठिकाणी कोणतेही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. उपशहर अभियंता उपस्थित राहिले. आम्ही तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आज सोमवारी त्यांना आम्ही इशारा दिला होता की आज जर प्रशासन या ठिकाणी वॉटर सप्लायचं आलं नाही तर आम्ही हे ऑफिस बंद करणार आणि रास्ता रोको आंदोलन करणार. त्याप्रमाणे आज जल अभियंता हर्षजित घाटगे त्यांना त्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. ते इथं आले आणि त्यांनी पूर्ण सगळी दुरावस्था आमच्या समवेत फिरून या ठिकाणी पाहणी करून बघितलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या शुक्रवारपर्यंत आम्ही याचा सगळा DPR तयार करतो आणि त्या ज्या काही सुधारणा आम्ही करणार आहे त्या आम्ही वेळोवेळी बिवॉर्ड अन्याय निवारण कृती समिती आणि आमच्याबरोबर असणारे इथले स्थानिक आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत सुषमा जरग मॅडम, त्याचबरोबर दुर्वास बापू कदम, लोळगे मॅडम आणि विजयसिंह खाडे पाटील ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी हे काम लवकरात लवकर आम्ही चालू करतोय आणि कळंबा फिल्टर हाऊसला पूर्वस्थितीचं वैभव आम्ही प्राप्त करून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. यावेळी स्थानिक नगरसेवक दुर्वास कदम, सुषमा जरग, विजयसिंह खाडे पाटील, मानसी लोळगे आदी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवण्याचा इशारा देत समितीला पाठिंबा दर्शवला. दरम्यान जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी येत्या काही दिवसात DPR तयार करून संरक्षणात्मक कामं तातडीने सुरू करण्याचं आश्वासन दिलंय. तसंच सुरक्षारक्षक नेमण्याबाबतही पाठपुरावा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.